नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका व्यक्ती सोबत आहे ज्याने आपलं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमध्ये कंप्लीट केलं आणि प्युअरली ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून फक्त ऑनलाईन एक बॅच केली आणि त्या बॅचच्या माध्यमातून फायनल सिलेक्शन विदिन 1 इयर 2023ला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लोणी प्रवरानगरमधून ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर जसं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर बँकिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्ये आपली प्युअरली ऑनलाईन बॅच जी व्हिक्टर बॅच 8 होती त्या बॅचला जॉईन केल्यानंतर पुढे बॅच कंप्लीट करत असताना IBPS AFOची पहिल्यांदाच एक्झाम आली. प्री एक्झाम दिली, प्री एक्झाम क्वालिफाय झाला. त्यानंतर मग IBPS AFOची मेन्समध्ये झालं नाही आणि मग त्यानंतर पूर्ण वेळ म्हणजे 2024मधून पूर्ण वेळ जनरल बँकिंगकडे स्विच करून पहिल्याच वर्षात IBPS क्लर्कच्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया, कर्नाटका बँकमध्ये कर्नाटका बँक PO, त्यानंतर IBPS POच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन म्हणजे क्लर्क आणि PO दोन्ही ठिकाणी बँक ऑफ इंडिया, कर्नाटका बँक PO आणि पहिल्याच प्रयत्नात IDBI जाम पुणे झोनमधून सिलेक्शन झालं. तर एवढे जे अचिव्हमेंट्स आहेत त्या एकाच वर्षामध्ये ऑलमोस्ट कंप्लीट झाल्या. तर अशा एका व्यक्तीसोबत जो नेहमी ऑप्टिमिस्टिक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि त्यांचा ग्रुप तिघ जणांचा जो ग्रुप आहे तो संपूर्ण ग्रुप कशा पद्धतीने यांनी अभ्यास केला ही संपूर्ण जर्नी जी आहे याची इंटरव्ह्यूमधून आपण समजून घेऊया. तर भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि प्रोसेस करा, फक्त ऐकू नका. त्याने जसं अभ्यास केला, त्यांचं जसं प्रिपरेशन होतं, स्ट्रॅटेजी जी होती ती डेफिनेटली प्रत्येकाने इम्प्लिमेंट करा. तर आकाश, तुझं टीम सारथीच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं तुझं पुन्हा खूप खूप अभिनंदन. ॲक्च्युली तो आज पुण्यावरून इथे आलाय फक्त भेटायला किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये अचिव्हमेंट झाली. तर मग एकदा माझं एक काम आहे की तुम्हाला येऊन भेटावं. तर एक कर्टसी भेटच्या हिशोबाने तो आलाय, त्याचे मित्र पण सोबत आहेत. तर पुनश्च एकदा तुझं अभिनंदन आणि एकदा तुझं इंट्रोडक्शन सगळ्यांना डिटेलमध्ये करून देशील. सर्वप्रथम सारथी एज्युकेशनचे खूप खूप धन्यवाद, ज्यांनी मला योग्य गायडन्स केलं. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी आकाश नवनाथ डोंगरे, मी मूळचा पुण्याचा आणि BSc ॲग्रिकल्चर केलं जसं सरांनी सांगितलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लोणी प्रवरानगरवरून. आणि सुरुवातीला MCR मास्टर्स करायचं होतं डोक्यात, त्यामुळे मग पासआउट झाल्यानंतरचे काही महिने त्यात दिले. पण मग पाहिजे तिथं आणि पाहिजे ती स्ट्रीम न भेटल्यामुळे डिसिजन घेतला की आता काहीतरी करिअर ओरिएंटेड प्रॉपर केलं पाहिजे. तेव्हा मग सगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करताना बँकिंगकडे आलो आणि मग बँकिंगकडे आल्यानंतर डिसिजन घेतला की आता फुल टाईम हेच करूया. बट मग तेव्हा 2 ऑप्शन्स होते, एक तर ऑफलाईन जाऊन करायचं किंवा ऑनलाईन करायचं. बट मग स्वतःवरती थोडासा विश्वास दाखवला आणि म्हटलं की ऑनलाईनकडे जाऊया आणि थोडं ऑप्टिमिस्टिक राहून पण ऑनलाईन क्लासेस जॉईन केले. आणि जॉईन केल्यानंतर मग फक्त क्लासमध्ये काय चाललं आहे हेच आणि कन्सिस्टंटली होमवर्क करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलो आणि मग शेवटी यश लागलं हाती. अच्छा, तर सारथीबद्दल कसं माहिती झालं तुला? कसं कळलं की सारथी एज्युकेशनलाच आपण जॉईन केलं पाहिजे किंवा हाच क्लास लावला पाहिजे? तसं बघायला गेलं तर सुरुवातीला MCR साठी मी कोंगे सरांना फॉलो करत होतो. MCR साठी कोंगे सरांना फॉलो करत होतो. मग त्यातूनच थोडं सारथीशी टच वाढला. मग त्या टच वाढल्यामुळे मग नंतर अजून एक्सप्लोअर केलं. काही सिनियर्स होते, सिनियर्सला विचारलं. माझेच काही सिनियर्स होते जे सारथी थ्रू जाऊन आज बँकांमध्ये ते कार्यरत आहेत. त्यामुळे मग त्यांचा सल्ला घेतला आणि मग त्यांच्या थ्रू कळालं की आपल्याला आपली जागा भेटली, आता फक्त आपल्याला लढायचं आहे. मग सुरुवात केली आणि झालं. अच्छा, आता जसं तू सांगितलं की ऑनलाईन क्लास जॉईन केला, ऑफलाईन आणि ऑनलाईन 2 पर्याय होते, त्यातलं तू ऑनलाईन निवडलं. तर ऑनलाईन जेव्हा तू क्लास जॉईन केला तुला असं वाटलं का की ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही ठिकाणी सारखं आहे? तुझा एक्सपिरियन्स एक्झॅक्टली कसा होता? तुला असं वाटलं कधी की यार मी ऑनलाईन जॉईन केलं त्याच्यापेक्षा ऑफलाईन केलं असतं माझ्या या गोष्टींचा फायदा झाला असता? ऑफलाईनचा फायदा मला असा सर्वप्रथम असा जाणवतो की जे सगळे तुम्ही सर लोक आहात ते आम्हाला मॅक्सिमम वेळ अवेलेबल झाला असतात समोरासमोर. माझे डाऊट्स जे ऑनलाईनमध्ये थोडे लेट क्लिअर व्हायचे ते ऑफलाईनमध्ये लवकर क्लिअर झाले असते. बट मग त्याचा अजून एक असा दृष्टिकोन पण आहे, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला समोर असते तेव्हा त्याची आपल्याला किंमत नसते. त्यामुळे मग आम्हाला तुमच्या वेळेची सुद्धा किंमत होती आणि मग आम्ही आमचे जे डाऊट्स होते ते एकदम मागं लागून क्लिअर करून घेतल्यामुळे तसा काही फरक जास्त जाणवला नाही मला. तसं काही फरक जाणवला? येस, जास्त फरक नाही जाणवला. असं आहे ना आपलं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग असल्यामुळं आणि मलाही माहिती आहे की तू खूप डाऊट्स विचारायचं की सर माझं डाऊट आहे सांगा पटकन, जो पण असेल. म्हणजे ॲक्च्युली ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेतले पाहिजे. मग आयदर ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, अल्टिमेटली दॅट इज अप टू यू. येस, सुरुवातीला तर एकदम स्टार्टिंगच्या फेजला माझी थोडीशी चिडचिड व्हायची. मी डाऊट्स विचारायचो आणि काही म्हणजे एवढं सगळं मॅनेज नव्हतं त्यामुळे मग काही डाऊट्स इग्नोर व्हायचे.
आणि मग तेव्हा माझी चिडचिड व्हायची की यार हे मी डाऊट्स विचारतो तरी हे क्लिअर का नाही करत. बट मग तिथं मी ही जी माझी चिडचिड किंवा हा जो माझा कन्सर्न आहे हा मी पॉझिटिव्हली घेऊन अजून मागं लागलो आणि माझे डाऊट्स मी शेवटी बघितलं की मला काय हवंय. बरोबर आहे. हां, आपण जर किती नाही म्हटलं तरी आपल्या आईवडिलांनी कष्ट केलेला पैसा आपण जर ह्यात लावतोय तर त्यातून आपण मोबदला घेतलाच पाहिजे. त्यामुळे मग मी हा सगळा विचार बाजूला ठेवून डाऊट्स पूर्णतः क्लिअर करून घेण्याच्या मागे लागलो. बरोबर. आणि मग ते इव्हेंच्युअली डाऊट्स क्लिअर होत गेले आणि मग एकदा तुम्हा सगळ्यांना कळलं की हा विद्यार्थी कसा आहे, भले ऑनलाईनचा आहे पण तुमच्या सगळ्यांचे लक्ष असतंच. मग त्याचा एक मला फायदा झाला. मी मागं लागून म्हणण्यापेक्षा मी कन्सिस्टंट राहिल्यामुळे तुमच्याकडून पण मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत गेला. करेक्ट. तू फोन पण खूप करायचास. चाल नाही, ॲक्च्युली ती खूप चांगली गोष्ट आहे की ते अल्टिमेटली तुम्ही कुठे आहात यापेक्षा तुम्ही कसे आहात म्हणजे तुम्हाला ते वाटलं पाहिजे की नाही मला करायचं आहे मला. आणि आम्ही पण जेव्हा बघतो की एखादा विद्यार्थी जेन्युअनली लेक्चर अटेंड करतोय, कॉन्स्टंटली डाऊट विचारतो, तर ऑफकोर्स तो जेन्युअन विद्यार्थी आहे. मग अल्टिमेटली त्यालाही दुर्लक्ष करून कधी चालत नाही. इनिशियली असं होतं की खूप चिल्लर डाऊट असतात, मग ते मुलं विचारतात. म्हणजे असं असतं जेव्हा माझा माइंडसेट असा आहे की एखादा विद्यार्थी जेव्हा कन्सिस्टंटली डाऊट विचारतोय याचा अर्थ असा आहे की तो कन्सिस्टंटली अभ्यास करतोय. कारण डाऊट तोच विद्यार्थी विचारेल जो अभ्यास करेल. अशा पद्धतीने तर चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. सगळ्यांनी डाऊट्स विचारले पाहिजे. आणि मला असं वाटतं की डाऊट्स ऑलमोस्ट आपल्या इथून क्लिअर होऊन जातात. बाकी राहिलं टेलिग्राम सेशन वगैरे त्या माध्यमातून होतात. येस. पुढे बॅच करत असताना होमवर्क कसा केला, म्हणजे तू त्या दिवशीचं होमवर्क त्या दिवशी की पेंडिंग पडायचं, म्हणजे तू लेक्चर पूर्ण लाईव्ह बॅच केलीस का? हो, मी मॅक्सिमम जे होतं ते लाईव्ह करायचा प्रयत्न केला. मी म्हटलं की आपण बँकिंगला आलोय, ह्याला आपल्याला 2 वर्षापेक्षा जास्त काळ द्यायचा नाहीये. मी एक टाइम फ्रेम ठेवला की कारण की आपला पण टाइम आहे व्हॅल्युएबल. येस. मग मी ह्या 2 वर्षात असं ठरवलं की माझी फर्स्ट प्रायोरिटी क्लास आणि त्यांचे जे काही टास्क असतील ते असणार. त्यामुळे मग अशी प्रायोरिटीज माझ्या प्रीडिफाईंड होत्या. त्यामुळे मग मला गोष्टी सोप्या गेल्या मॅनेज करण्यासाठी. मग मी जेव्हा होमवर्क येईल किंवा जेव्हा तुम्ही काही सांगाल ते लवकरात लवकर करायचा प्रयत्न करायचो. बट माणूस हे शेवटी चुका होतातच. मग मी एक धरायचो की ठीक आहे, जरी चूक झाली तरी विकेंडच्या टाईममध्ये जेव्हा सुट्टी असायची क्लासला तेव्हा मग दुपारच्या वेळेत थोडंसं कंपन्सेट करून घेण्याचा प्रयत्न करत होतो. बरोबर. बरं, बॅच जेव्हा चालू होते तेव्हा फ्लो असतो विद्यार्थ्यांचा. बॅच संपली की थोडा फ्लो तुटल्यासारखा होतो. मग अशा वेळेस काय केलं? बॅच संपल्यानंतर मग तू काय केलं, काय अभ्यास केला? असं मला असं जाणवलं की फ्लो तेव्हा तुटतो जेव्हा आपण त्या क्राऊडमधून बाहेर पडतो. बरोबर. ऑनलाईन असल्यामुळे ती विसिनिटी थोडी जास्त होती की एक लांब पडत जाऊ आपण. मग मी एक डोक्यात ठेवलं की आपल्याला ह्या क्राऊडच्या लांब जायचं नाहीये. मग आपले टार्गेटचे ग्रुप्स होते, टार्गेट ग्रुप्स मेन स्पेसिफिक. येस, स्पेसिफिक जे ग्रुप्स होते त्याला लगेच जॉईन झालो आणि मग तिथे असं हर्ड मेंटॅलिटी तयार झाल्यासारखं झालं आणि सगळे प्रिपरेशन करत होते. मग त्यांच्यासोबत माझं सुद्धा होऊन गेलं, मुंबईतल्या लोकल ट्रेन सारखं. येस. तसं मग प्रिपरेशन होऊन गेलं आणि मग फक्त एक ठेवलं की हे समोर आहे हे करायचंय. मग त्याला ऑर नाही किंवा आयदर नाही, काहीच नाही. मग हे करायचंय ते करायचंय, एवढं एक डोक्यात ठेवलं आणि करत राहिलो होतो. बरं. बॅच संपल्यानंतरचा दिवसभराचा प्लॅन कसा होता? दिवसभराचा अभ्यास कसा करायचा? बऱ्यापैकी तर जे ऑनलाईनचे यूट्यूबवरती जे मंथली स्ट्रॅटेजी सेशन्स असायचे त्या सेशन्समधनं बऱ्यापैकी एक रफ आयडिया येऊन जायची. मग मी तो सेशन एक फाउंडेशन ठेवून माझ्या नीड्स अकॉर्डिंग त्याला थोडं चेंज करून घ्यायचो की मला जो टॉपिक हार्ड जातोय तो टॉपिक मी थोडं जास्त फोकस करायचो. जे माझ्या स्ट्रेंथ्स आहेत त्यांना फक्त ब्रशअप करत चालायचो. मंथली प्लॅनवर जास्तीत जास्त डिपेंड होता आणि मग त्याच्यानुसार अकॉर्डिंगली तुझा प्लॅन सेट केला. येस, मंथली प्लॅनला एक बेस पकडून मी त्यावर माझा प्लॅन सेट केला. ऑफकोर्स आपापल्या हिशोबाने त्याला थोडंसं चेंज करावं लागतं. प्रत्येकाचं सेम नाही असू शकत. करेक्ट आहे, अगदी बरोबर. मग दिवसभरात क्वांटला किती वेळ द्यायचा प्रीच्या साठी, रिजनिंगला किती वेळ, इंग्लिशला किती वेळ आणि जनरल अवेअरनेसला? प्रीचं जनरल अवेअरनेस तर पण आम्ही म्हणतो की पहिल्यापासून थोडं केलं म्हणजे बेस तयार होतो. हो, मी जशी बॅच चालू होती तसं अक्षय सरांचं GS सोडलंच नाही, ते कंटिन्यू चालू ठेवलं. आणि प्रीचं वगैरे सांगायचं झालं तर जसं बॅच चालू होत्या तसंच मग नंतर मंथली स्ट्रॅटेजी सेशन्समधनं कळायचं की आपल्याला मॉक्ससुद्धा द्यायच्या ते. मग त्या मॉक्स द्यायचो आणि मग जसा मॉक्स देत गेलो तसा मला कॉन्फिडन्स आला प्रीबद्दल की आपली प्रॅक्टिस ऑन ट्रॅक आहे, आपल्याला आपल्या मॉक्समध्ये पण दिसतंय. मग अशा ह्यानी जे माझं प्रिपरेशन ऑन ट्रॅक होतं ते मला मॉक्स थ्रू एकदा कन्फर्म झालं की बरोबर चालू आहे आपण, मॉक्समध्ये आपले रिझल्ट येत आहेत बरोबर प्रीचे. मग आपण मेन्सकडे शिफ्ट झालो तरी काय हरकत नाही, अशा हिशोबाने करत होतो. अच्छा,
मग प्री पास झाल्यानंतर मेन्स चालू केलं की अगोदरच मेन्स चालू केलं? नाही, एकदा बॅचमध्ये तुम्ही सांगितलेलं एक वाक्य मला आठवतं की मेन्सचा अभ्यास करत राहा, प्रीचा अभ्यास आपोआप होत जातो. आपोआप होतो. प्रीमध्ये आपल्याला फक्त एक स्पेसिफिक पार्ट वेगळा स्पीड मॅथ्सचा असतो. बरोबर. हां, त्याच्यासाठी मग मी सुरुवातीला बॅचमध्येच होऊन गेलो होतं माझं ते. मग नंतर स्पेसिफिकली मेन्सचाच अभ्यास करत होतो आणि मग त्यानंतर प्री होत गेलं त्यातूनच. अच्छा, मेन्ससाठी स्पेशली काय अभ्यास केला? म्हणजे स्पेशल तू अभ्यास काय करायचा मेन्ससाठी, की आता माझ्या प्री तर निघायला लागल्यात, मग आता मला मेन्स करायचं, मग मेन्ससाठी स्पेशली काही वेगळा अभ्यास करायचा की कसं होतं? मेन्ससाठी आपले जे टार्गेट ग्रुप्स होते त्यातून तुम्ही जे सुरुवातीला लेक्चर घेतले PDF टास्क वगैरे जे होते ते PDF टास्क मी सोडवायचो. आणि त्यानंतर जर मला वाटलं की नाही अजून मला हवंय तर मग यूट्यूबवरती भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. मग मी होता होईल त्या फ्री मटेरियलचा बऱ्यापैकी यूज करून घेतला. नॅशनल लेवलचे शिक्षक झाले, मला हिंदी तसं कळायचं, त्यामुळे मग मी नॅशनल लेवलचे बऱ्यापैकी शिक्षकांना सुद्धा एक्सप्लोअर केलं. त्यांचे जे लेक्चर्स आहेत किंवा मी क्वेश्चन्स मॅक्सिमम मला कुठून भेटतील हे बघितलं. हो, आणि मग मी त्या हिशोबाने माझा अप्रोच डिसाईड केला की मी कसं करायचं. बरोबर. म्हणजे तू क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचं अगोदर? येस. आणि मग नंतर एक्सप्लेनेशन बघायचं? येस, मला जे क्वेश्चन येतोय तो सॉल्व्ह करायचो. जर मला वाटतंय की माझा अप्रोच बेस्ट आहे आणि ह्याच्यावर काही उगच वेस्ट करण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे मग मी ते स्किप करायचो. जो मला अवघड जातोय फक्त त्याला स्पेसिफिक टाइम द्यायचो. बरं, बढिया. आणि मेन्सच्या सेक्शनल टेस्ट देणं कधी चालू केल्यास? मेन्सच्या सेक्शनल टेस्ट जशी माझी मेन्सची प्रिपरेशन ऑन ट्रॅक होती आणि मला ऑफलाईन प्रॅक्टिसमध्ये मला जाणवलं की आता मला थोडीशी स्पीड वाढली आहे, मग एक स्वतः टेस्ट करण्यासाठी मी मेन्सचा सेक्शनल मॉक चालू केला. डायरेक्ट सेक्शनल मॉक चालू केलं की अगोदर मेन्सच्या PDF टास्क किंवा प्रॅक्टिस केली? नाही, अगोदर. इथं काय होतं, बरेचदा हे मुलं चुकतात कुठे की नाही यार मग आता मला सगळं यायला लागलं, मग मी डायरेक्ट मेन्सच्या किंवा प्रीच्या ऑनलाईन टेस्ट देऊन झालो. जसं तू प्रॅक्टिस केली प्रीची मग टेस्ट दिल्या की डायरेक्ट प्रीच्या टेस्ट देऊन चालू स्टार्ट केलं? अब्राहम लिंकनचा मला एक कोट आठवतो की इफ आय हॅव 8 hours टू कट डाऊन अ ट्री आय विल स्पेंड 6 hours टू शार्पन माय ॲक्स. मग मी हे केलं. आपल्या इथे आपल्याला जे आपलं अप्रोच आहे हा बिल्ड PDFनेच होणार आहे हे मला कळलं होतं. मग मी मॅक्सिमम वेळ सुरुवातीला PDFकडे दिला आणि मग जेव्हा मला थोडं हे आलं, कॉन्फिडन्स आला की नाही आता आपल्याला जमतंय, त्यानंतर मग मी सेक्शनल मॉक्सकडे शिफ्ट झालो. हो. अच्छा, तर अगोदर तो बेस बनणं आवश्यक आहे, तुमचं ॲक्स थोडं शार्प करणं आवश्यक आहे, अदरवाईज ट्री कट डाऊन करायला खूप वेळ लागून. येस, बरोबर, करेक्ट आहे. तर बरं, या प्रोसेसमध्ये जसं तुमचा 1-3 जणांचा ग्रुप आहे, येस, तर या ग्रुपचं कसं तुमचं बॉन्डिंग होतं किंवा तुमचा डेली शेड्यूल कसा होता? तुम्ही अशा कुठल्या गोष्टी या ग्रुपमुळं तुला फायद्याच्या ठरल्या? मला तर मी सुरुवातीपासूनच एक म्हणजे ग्रुप पर्सन असल्यामुळे मला एकटा अभ्यास करायला थोडं बोर व्हायचं. त्यामुळे मग मी माझ्या बॅचमेट्स होते 3 जण, कॉलेजचेच बॅचमेट्स, आम्ही 3 जण होतो. मग आम्ही काय केलं, मी त्यांना अप्रोच केलं, त्यांचा पण तोच कन्सर्न होता की एकटा अभ्यास होत नाही आणि आम्ही तिघे पण फुल ऑनलाईनचेच होतो. त्यामुळे मग असं अप्रोच केल्यानंतर आम्ही एक ठरवलं की एक ग्रुप तयार करूया आणि डेलीचं आपलं जे प्लॅनिंग आहे, आता आम्ही तिघे सेम लेवलवरती असल्यामुळे आम्हाला प्लॅनिंग एकदाच करावं लागलं. येस, मग आम्ही ते तिघांनी एकत्र केल्यामुळे एक हेल्दी कॉम्पिटिशन बिल्डअप झालं तिघांमध्ये. जर एखादा मागं पडला असेल तर मग त्या वाटायचं की यार हे दोघं पुढे निघून जातील, मला करायचंय. मग ही एक हेल्दी कॉम्पिटिशनचा आम्हाला फायदा झाला, कारण की एकटं करत असताना काय होतं, आपण म्हणतो अरे जाऊ दे आज नाही झालं उद्या करू, बट मग जेव्हा एक दोघांनी टास्क कंप्लीट केलं म्हणजे आपल्याला येस तेवढं एक डेडलाईन येतं आपल्याला. आणि मला एक वाटतं जोपर्यंत आपण स्वतःला डेडलाईन देत नाही तोपर्यंत आपण पण एफिशियंटली कामं नाही करू शकत. करेक्ट आहे. मग ग्रुपचा प्लॅन कसा होता? दिवसभर कसं तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास करायचे? काय ग्रुप? आम्ही सुरुवातीला तर आज रात्री डिस्कशन करायचो. आज रात्री डिस्कशन म्हणजे दिवसभर GAचं काय झालं असेल ते त्याचं थोडंसं ब्रशअप करणं किंवा स्पेसिफिक एखादा टॉपिक अवघड गेला असेल तर मग त्याबद्दल डिस्कशन करायचो आणि त्याच रात्री दुसऱ्या दिवशीचा पूर्ण प्लॅन रेडी करायचो. मग त्या दुसऱ्या दिवशीचा प्लॅन रेडी झाल्यावरती आपापल्या घरी आपापल्या पद्धतीने तो प्लॅन फॉलो करायचा, अभ्यास करायचा आणि मग परत त्या दिवशी रात्री एकमेकांना रिपोर्ट द्यायचा की आज हे केलं, असं केलं आणि यातून असं झालं. तर ग्रुपचा फायदा जास्त करून घेतला म्हणजे. हो. डाऊट कसे सॉल्व्ह करायचे? ग्रुपमध्ये डाऊट सॉल्व्ह करायचात का तुम्ही की डाऊट आपापल्या लेवललाच? ग्रुपमध्ये असं होतं की आपापल्या लेवलला जे डाऊट्स यायचे ते तर सॉल्व्ह व्हायचेच, बट मग ग्रुपमध्ये असं होतं की एखाद्याला क्वांट सोपं जातं, एखाद्याला LR सोपं जातं, एखाद्याला इंग्लिश. मग आम्ही त्या स्ट्रेंथचा भरपूर उपयोग करून घेतला. ज्याला क्वांट सोपं जातंय त्याच्याकडून आम्ही सगळ्या क्वांटचे डाऊट्स क्लिअर करून घेतलो. आणि मग जर त्याच्याकडून जे क्लिअर नाही झाले मग ते डाऊट्स आम्ही सरांपर्यंत पोहोचवले. मग असा आम्ही ग्रुपचा फायदा करून घेतला की ज्याच्याकडे जी स्ट्रेंथ आहे त्याचा आपल्यासाठी फायदा करून घेतला आणि आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला दिलं. बरोबर, बढिया. गिव्ह अँड टेक. येस.
काय BSc ॲग्रिकल्चर नंतर बऱ्याच मुलांमध्ये हा फोबिया असतो की माझा मॅथ्सशी खूप मोठा संपर्क तुटला आहे. तर तुझं त्याच्याबद्दल काय मत आहे की मग ते तुला इनिशियल लेवलपासून भीती वाटत होती तुला पण की तसं काही नव्हतं? जसं तू क्लासमध्ये आत्ता बोललास की मी ऑप्टिमिस्टिक आहे, मी जास्त माझी जे विकनेस आहे त्याच्यावर मी जास्त लक्षच दिलं नाही. येस. स्ट्रेंथ काय त्याच्यावर जास्त लक्ष दिलं, तर त्या बाबतीत तुझं काय मत होतं? की आता ज्यांचं 11वी-12वीला मॅथ्स ड्रॉप आहे त्यांचं तर ठीक आहे, थोडासा फोबिया क्रिएट होणं साहजिक आहे. स्वाभाविकच. हां, बट मग ज्यांचं 12वीपर्यंत मॅथ्स आहे त्यांचं काय फोबिया व्हायचं कामच नाही, कारण की आपल्याला बँकिंगला लेवलच 10वीपर्यंतची आहे. त्यामुळे मग फक्त प्रॅक्टिसने होऊन जात होते ते क्लिअर. मग अगोदर जेव्हा मी बँकिंगकडे वळायच्या अगोदर सिलेबस बघत होतो तेव्हाच कळलं की अरे हे तर 10th लेवलचंच मॅथ्स आहे, LR पण काय एवढं किचकट नाही आहे, MBA पेक्षा पण थोडं नॉर्मलच आहे. MBA किचकट असतं बऱ्यापैकी. हां, मग हे एकदा क्लिअर झाल्यानंतर जो मनातला फोबिया होता तो निघून गेला. अगोदर मी सगळे माहिती नीट काढली आणि त्यानंतर मग फोबिया यायचा चान्सच नाही ठेवला. म्हणजे येण्याच्या अगोदरच तू डिसाईड केलं होतं की मला बँकिंग करायचंय, तर मी पूर्ण गोष्ट रिसर्च करून जातो. कोणी सांगितलं बँकिंग कर म्हणून तू बँकिंगकडे नाही आला? बरोबर, उगाच सांगितलं आणि उडी मारली असं नाही केलं. थोडंसं स्वतःचे पण स्वॉट अनालिसिस केलं की आपल्याला कोणता सब्जेक्ट अवघड जाऊ शकतो, कोणती आपली स्ट्रेंथ आहे. मग सुरुवातीपासून त्यांच्यावरती थोडं व्यवस्थित काम करत राहिलो आणि सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्हिटी थोडी लांब ठेवली स्वतःपासून. बरोबर. की एखादा सब्जेक्ट अवघड आहे, मग दोघांचा जर एखादा सब्जेक्ट अवघड आला असेल तर मग ते काय होतं, दोघं म्हणतात जाऊ दे सब्जेक्टच खराब आहे. असं नाही केलं मी सब्जेक्टला दोष न देता मी त्यातून काय इम्प्रूव्ह करू शकतो ते इम्प्रूव्ह केलं आणि मग त्यातून फायदाच झाला. अच्छा, इंग्लिश बद्दल ॲग्रिकल्चरच्या मुलांमध्ये स्पेसिफिकली आत्ताही तू क्लासमध्ये बघितलंस की तू सांगितलं की माझं इंग्लिश पहिल्यापासून चांगलं होतं, तर मुलं म्हणतात की मग त्याच्यामुळेच रिझल्ट आला असेल. पण हे ॲक्च्युली हे मिसकन्सेप्शन आहेत. पण मग इंग्लिशसाठी स्पेसिफिकली तुला काय वाटतं की आत्ताच्या मुलांनी इंग्लिशसाठी कसा अभ्यास केला पाहिजे? मग तुझं इंग्लिश चांगलं होतं, तू जसं म्हटलास की मी कॉन्व्हेंटचा होतो, पण स्टील आपलं बोलणं, अंडरस्टँडिंग आणि एक्झाममध्ये जाऊन इम्प्लिमेंट करणं यात थोडा फरक आहे. तर तू इंग्लिशसाठी स्पेसिफिकली कशी तयारी केलीस? सुरुवातीला बॅचमध्येच बऱ्यापैकी माझी तयारी होऊन मला आयडिया आली होती इंग्लिशबद्दल काय आणि कसं आहे. आणि इंग्लिश चांगलं असणं हे जर आपण बाजूला ठेवलं तर माझं एक होतं, मी प्रत्येक सब्जेक्टला डेली लाईफसोबत लिंक करायचा प्रयत्न करायचो. मग मी इंग्लिशचं सुद्धा तसंच केलं आणि डेली लाईफसोबत लिंक करताना मला एक असं जाणवलं की इंग्लिश तर आपल्याला जेव्हा आपण एक ऑफिसर म्हणून सिलेक्ट होऊ तेव्हा नंतर इंग्लिश आपल्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काम देणारच आहे. त्यामुळे मग मी इंग्लिशकडे ॲज अ सब्जेक्ट न बघता त्याला एक लाईफस्टाईल म्हणून घेतलं. येस. आणि मग ते केल्यामुळे मला थोडा त्याचा असा फायदा झाला की ओव्हरऑल त्याचा जो फोबिया होता सगळ्यात महत्त्वाचा, इंग्लिश एवढा अवघड नाहीये बट त्याचा जो फोबिया आहे त्यामुळे ते अजून जास्त अवघड होऊन जातं. मग तो फोबिया माझा निघून गेला आणि मग त्यानंतर जे पेपरचा सिलेबस आहे त्या सिलेबसला स्टिक राहून उगाच ते रूल्स पाठ करत बसणं किंवा काय हे न करता जेवढं आपल्याला करायचं आहे, जेवढं विचारलं आहे तेवढंच करून टू द पॉईंट ठेवलं मी सगळं. अच्छा, ठीक, बढिया. आता IBPS POला डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश पण होतंच. येस. तर मग डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशला तुझं टायपिंग झालंय का? टायपिंगचं नाही. गरजेचं आहे असं तर मला काहीच वाटत नाही. आपल्याला वेळ असतो अर्ध्या तासाचा, त्यामुळे त्या वेळात होऊन जातं. आता मी कालच SBI POची मेन्स पण दिली, त्याला तर ईमेल आलं होतं टाईप करायला. हां, आणि माझ्याकडे असं काय ना टायपिंगचं सर्टिफिकेट आहे ना काय, बट मग आजकालची आपण जनरेशनच अशी आमची सर की सगळ्यांच्या हातात फोन आहे, त्यामुळे टायपिंग स्पीड ओव्हरऑल बऱ्यापैकी सगळ्यांची चांगलीच आहे. त्यामुळे मग त्याचा फायदा होतो. फक्त मी डिस्क्रिप्टिव्हसाठी एक केलं की जे मला टाईप करायचं आहे ते ऑलरेडी माझ्या डोक्यात फिक्स करून ठेवलं, क्लिअर करून ठेवलं की मला हे टाईप करायचं आहे. त्यामुळे मग मला तिथे गोंधळ नाही उडाला आणि गोंधळ न उडाल्यामुळे मग टायपिंग थोडं सोपं झालं. इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता? इंटरव्ह्यूचा माझा सगळ्यात पहिला 16 जानेवारीला कर्नाटका बँक POचा इंटरव्ह्यू झाला आणि कर्नाटका बँक POचा इंटरव्ह्यू माझा एकदम असा कॅज्युअल अशा गप्पांसारखा झाला मी तर म्हणेल. जवळपास 25 मिनिटं इंटरव्ह्यू चालला होता. तो फुल इंग्लिशमध्ये झाला इंटरव्ह्यू. आणि मग त्यात सुरुवातीला त्यांनी माझ्याबद्दल विचारलं, त्यानंतर माझे करिअर ऑब्जेक्टिव्हजबद्दल विचारलं आणि नंतर थोडं GA कडे वळाले, थोडं बँकिंग अवेअरनेसबद्दल विचारलं आणि मग त्यानंतर असे इन जनरल चर्चा चालू होत्या. आणि मग त्यानंतर IBPS POचा इंटरव्ह्यू माझा म्हणावा असा खास नाही गेला, कारण की 5 पॅनल मेंबर्सपैकी एक पॅनल मेंबर असे होते ज्यांनी मला
स्पेसिफिक महाराष्ट्र लेवलवरचे GA चे प्रश्न विचारले. म्हणजे अच्छा. मला प्रश्न असा आला होता की आत्ता रिसेंटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 7/12च्या वेबसाईट्सवरती काहीतरी चेंजेस केले ते. मग ते काय चेंजेस आहेत? ते ॲक्च्युली याच्या मला असं वाटतं की बिईंग ॲग्रिकल्चर स्टुडंट तुला हे यायला पाहिजे असा त्यांचा उद्देश असावा. येस. मग तिथे माझी थोडी तयारी कमी पडली असं म्हणू शकतो. मला ते जमलं नाही. बट मग मी बिईंग ऑप्टिमिस्टिक मी न गोंधळ उडून न देता त्यांना सरळ सांगितलं की सॉरी सर, आय एम नॉट एबल टू रिकॉल इट. आणि मग झाला इंटरव्ह्यू. बट IBPS POचा इंटरव्ह्यू माझा म्हणावा एवढा खास नव्हता गेला. अच्छा. हां. इंटरव्ह्यू किती मार्क्स मिळाले मग? इंटरव्ह्यूला मार्क्स मी कॅल्क्युलेटच नाही केले. अच्छा, ठीक आहे. आणि बँक ऑफ इंडिया तुझा पहिला प्रेफरन्स होता का? प्रेफरन्स नाही, पहिला नाही. पहिला बँक ऑफ महाराष्ट्र होता आय गेस, आणि अच्छा. बँक ऑफ इंडिया थर्ड होता आय गेस. थर्ड होता. येस. अच्छा अच्छा, ठीक आहे. बाकी ओव्हरऑल या जर्नीमध्ये तुला काय वाटतं की बिईंग स्टुडंट एखाद्याने असं राहिलं पाहिजे सो दॅट मिनिमम टाईममध्ये? आता बघ, काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 3-3, 4-4 वर्षे लागून जातात. येस. आता तू आहेस, ॲक्च्युली प्रिपरेशन चालू झालं 2024च्या सुरुवातीलाच, कारण की बरोबर. बॅचेस चालू होती, 6 महिन्यात बॅच कंप्लीट करायला लागतात. मग खरी तयारी चालू झाली ऑलमोस्ट जानेवारी 2024मध्ये, आणि विदिन 1 इयर ऑलमोस्ट ही सगळी प्रोसेस संपून तुझं सिलेक्शन पण झालं. तर तुला काय वाटतं की तू अशा कुठल्या गोष्टी केल्या ज्यामुळे तुला वेळ कमी लागला आणि इतरांना वेळ जास्त लागतो? सर्वप्रथम निगेटिव्हिटी मी लांब ठेवली माझ्यापासून. बरोबर. मला माहिती होतं मला प्रिपरेशनसाठी काय लागतंय, बरोबर. आणि माझ्याकडे ते होतं. त्यामुळे मग मी त्याला चिकटून राहिलो आणि डिसिप्लिननी ते करत राहिलो. बरोबर. हे माझं पहिलं केलं मी. आणि दुसरं, आजकाल विद्यार्थी म्हणजे माझेच काही बॅचमेट्स किंवा ज्युनियर्स शिक्षकांसोबत बोलायला घाबरतात. बरोबर. त्यांना लाज वाटते, कसली वाटते माहीत नाही. मग मी त्यांना हे पण सांगत असतो की विद्यार्थीच्या जात्याला लाज नसावीच. बरोबर. मग आपल्याला गरज आहे तर आपण का अप्रोच करू नये त्यांना? बरोबर. आणि ते सुद्धा शिक्षक आहेत, त्यांचं सुद्धा कामच आहे शिकवणं. करेक्ट. त्यामुळे मग ते पॉझिटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स देतातच. बरोबर. त्यामुळे मग मी तो एक म्हणजे ती एक फॉलो गोष्ट आहे. ती एक गोष्ट मी ती फॉलो केली की उगाच लाजायचं किंवा हे नाही केलं. मला जिथे वाटलं, कधीही वाटलं, सरांना कॉल केला, काही डाऊट्स होते ते क्लिअर केले. आणि त्यातून फायदा असा झाला की सरांसोबत बोलल्या, म्हणजे तुमच्यासोबत म्हणा, अक्षय सर म्हणा, वराडे सर, जे कोणी आहेत त्यांच्यासोबत बोलल्यामुळे फायदा असा झाला की एक थोडंसं मोटिवेशन भेटतं अभ्यास करायला. 4 गोष्टी नवीन कळतात. आता आम्ही ऑनलाईनच्या असल्यामुळं ह्या जो माहोल आहे हा मला काहीच माहित नव्हता. मग तुम्ही जेवढं सांगाल तेवढंच होतं. करेक्ट आहे. असं. तर तो एक फायदा पण आहे ॲक्च्युली की आम्ही जेवढं सांगू तेवढंच आहे. येस. इथं आल्यानंतर तो एक ड्रॉबॅक पण होऊ शकतो की इथं आल्यानंतर तुम्ही स्वतःचे पण विचार जास्त टाकता, मग त्यामुळं थोडी निगेटिव्हिटी अल्टिमेटली वाढते. तुमच्या तिघांचा जो ग्रुप होता, तर त्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन कसं होतं? कधी निगेटिव्हिटी आली तर मग तुम्ही कसं डिस्कशन करायचे? किंवा मग आम्ही तर म्हणजे नो निगेटिव्हिटी हेच धोरण लागू केलं होतं. नो निगेटिव्ह न्यूज. कुणाचं काय तिकडं झालं, नंतर तर अशा पण न्यूज यायच्या, ह्या क्लासमध्ये हे झालं, त्या क्लासमध्ये ते झालं, आपल्याला काय करायचंय? बरोबर. अल्टिमेटली आपल्याला सगळं भेटतंय ना. हां. आणि आपण योग्य पद्धतीने चाललोय. येस. मी फक्त ते धोरण आम्ही सगळ्यांनीच, मग काही काळानंतर मग सगळ्यांना कळलंच की यार काय उपयोग नाही उगाच त्यांच्यामध्ये पडून. आपल्याला जे करायचंय आपण तेच करूया. स्टुडंट आपण आपला स्वार्थ बघितला पाहिजे. येस. मी मग तेवढंच केलं, आणि मग त्यातून सगळेच ऑप्टिमिझम हे ठेवलंच की होईल, आज नाही झालं उद्या होईल, उद्या नाही झालं परवा होईल, पण होईल. बरोबर. बस. आता एक असं आहे ना की एक बिईंग स्टुडंट, मी आता सुरुवातीला माझं करिअर जस्ट बँकिंगमध्ये स्टार्ट करतोय, तर तुझ्याकडनं अशा कुठल्या गोष्टी ज्या नवीन विद्यार्थ्यांनी शिकल्या पाहिजे, किंवा तुमच्या ग्रुपमधून अशा कुठल्या गोष्टी ज्या नवीन विद्यार्थ्यांना इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, त्या गोष्टी डेली लाईफमध्ये आणल्या म्हणजे लवकरात लवकर सिलेक्शन होईल, अशा कुठले मेसेज तू विद्यार्थ्यांना देशील? सर्वप्रथम मला वाटतं की आपण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या झोनमध्ये आहोत. बरोबर. मग ह्यात आपल्याला कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन मेंटेन ठेवणंच आहे आवश्यक. आपण डिग्रीमध्ये म्हणजे आम्ही सुद्धा हेच केलं. डिग्रीमध्ये पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करून जायचो पेपरला आणि पास व्हायचो. मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ते नाही, हे सुरुवातीपासून थोडी आयडिया होतीच. त्यामुळे मग डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली. आणि ग्रुपबद्दल सांगायचं झालं तर ग्रुपचा मला तरी फायदाच झाला. फक्त मी एक करायचो की माझ्या फायद्याचं जे आहे मी ते घ्यायचो, जे नाही ते सोडून द्यायचो. मी उगाच कुणाची टीका करत बसणं हे मला पटत नव्हतं. जास्त इंटरेस्ट नाही. येस. तो त्याच्या जागी योग्य असेल, मला काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे मग मी माझं जे होतं तेच माझ्या कामाशी काम ठेवलं. आणि माझ्या मित्रांना पण हेच सांगत राहिलो की नका फालतू चर्चांमध्ये पडत राहू, आणि आपलं जो अभ्यासाचा कन्सिस्टन्सी आहे ती ब्रेक नाही होऊन दिली. फक्त मी जे 2 वर्ष दिले होते त्यात ठरवलं होतं की कन्सिस्टन्सी तुटली नाही पाहिजे. त्यामुळे मग तेच फॉलो केलं आम्ही तिघांनी सुद्धा. आमचा तिघांचा ग्रुप होता. आता एक शेवटचा प्रश्न, जसं आता तू इंटरव्ह्यूमध्ये सांगताना सांगितलं की सर मी अगोदर क्लास आपला पूर्ण केला,
मग काही गोष्टी मला एक्स्ट्रा मटेरियल पाहिजे होते तेव्हा मी यूट्यूबचे व्हिडिओज पण बघितले. म्हणजे तुला दोघांचा पण अनुभव आहे, म्हणजे महाराष्ट्रातला आपला सारथीचा पण एज्युकेशनचा पण अनुभव आहे आणि तुला नॅशनल लेवलचा पण टीचरचा अनुभव आहे. काय बरं तुला डिफरन्स जाणवला दोघांमध्ये? डिफरन्स मला सर फक्त एवढा लँग्वेजचा जाणवला. बरं. आपलं मराठी आहे ते हिंदीमधनं शिकवतात नॅशनल असल्यामुळे, आणि ॲज सच एवढा काही डिफरन्स नाही जाणवला मला तसं बघायला गेलं तर. आणि मला एक आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा एक ड्रॉबॅक जाणवला. आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देण्याऐवजी बाकी इतर चर्चांमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतात. मग ते मला थोडंसं आपल्या, कारण की तिकडच्या विद्यार्थ्यांमध्ये चॅटबॉक्समध्ये चर्चासुद्धा प्रश्नांवरतीच चालू असते. करेक्ट आहे. बट मग आपल्या इकडे चॅटबॉक्समध्ये चर्चा, कमेंट्स पास करणं किंवा हे असतं, ह्यामुळे आपला तर नुकसान होतंच, पण मग जे कमेंट वाचतात ते त्यांचं पण दुर्लक्ष होतं ह्याच्याकडून, खूप होतं. येस, मला तेवढं एक जाणवलं. अगदी बरोबर आहे. आणि बाकी तर मग काय नाही, मटेरियलमध्ये थोडी तफावत होते. बट मग त्याचा नंतर जेव्हा आपण हे फाउंडेशन क्लिअर केल्यानंतर तिकडे वळतो तेव्हा मग बऱ्यापैकी ते मॅचअप होऊन जातं. करेक्ट आहे. चालेल, तर ऑलमोस्ट सगळे डाऊट आपण क्लिअर केलेत आकाशकडनं. आणि जसं तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, तो ऑप्टिमिस्टिक आहे. बोलतानाही त्याचा टोन तुम्ही बघितला असेल तर इनफॅक्ट या इंटरव्ह्यूचं आम्ही काही प्रिपरेशन पण नाही केलं. जसं आम्ही जेवण करताना फक्त सांगितलं की बाबा आपला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, चाललं डिस्कशन. आणि जनरल डिस्कशन ज्याला आपण हेल्दी किंवा नॅचरल डिस्कशन ज्याला आपण म्हणूया तेच डिस्कशन केलं. तुम्ही ओव्हरऑल बघितलं असेल इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक प्रश्न त्याने किती सहजतेने उत्तर दिलं, कारण नॅचरली त्याने ते अनुभवलं आहे, नॅचरली तो त्या प्रोसेसमधून गेला आहे. तर बाकी मला असं वाटतं की ऑलमोस्ट तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटले असतील. थँक्यू व्हेरी मच आकाश, आणि तुला सगळ्यांकडून पुन्हा पुढच्या वाटचाली शुभेच्छा. अजून तू आणखी पुढे जावंस, आणखी ऑफिसर कॅडरला थांबू नये. जसं तू सांगितलं की मला RBI तयारी करायची, तर डेफिनेटली तू तयारी करावी. आमची शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.